काय खालच्या थराला माणूस जातो, माझ्या मुलीला म्हणे धमक्या द्यायला माणसं पडेल, तुला मुलगी आहे खरंच मला माहित नाही, याला मुली खरं सांगतो माहिती, बरं ती कुठे शिकते का, पण तिला धमकी मी का देईन, सांगा का देईन मी, काय माझं याने बिघडवलंय का त्या बिचारी मुलीने, मी कोणाचे पण मुलगा असो मी रिस्पेक्ट नेहमीच करतोय मुलांचं, केवढ्या खालच्या थराला जाऊन सांगतो लोकांना सहानुभूती मिळवायला म्हणे मी मुलीला, आणि त्याची पत्नी पण बोलते काय वाटत नाही तुम्हाला असे आरोप करायला, आणि पुढे बोलतो माझ्या वडिलांवर टीका करता, म्हणे माझ्या वडिलांच्या पायाशी बसायची यांची लायकी नाही. अरे वा, अरे दीपक मी स्मरलो लोकांच्या पायाशी नाही नाही आणि सोबतही नाही बस. तत्वासाठी आमदारकी तर सोडाच, मंत्रिपद सुद्धा नाकारतो. त्याला राणेने काय चॅलेंज द्यायचं, तेवढी ताकद आणि तेवढी नैतिक धैर्य हे राणेंच्याकडे नाही. विनाकारण माझ्याशी बोलून स्वतःचा इतिहास उघडा करण्याचा त्याने प्रयत्न करू नये. काल त्यांनी चॅलेंज दिलं की दीपक केसरकरांना मी संपवून दाखवतो. हे ज्यावेळेला संपवून दाखवतो त्यावेळेला शासनाच्या समोर यांचं क्रिमिनल रेकॉर्ड येतो, आणि ह्यांचं संपवणं म्हणजे राजकीय संपवणं नसतं, हे दुसरं संपवणं असतं. म्हणून आज 8-8 गार्ड माझ्या घराच्या समोर उभे करायला लागले.